क्लास 6 चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट अँड लॉस त्यातील पार्ट नंबर 1 प्रॉफिट अँड लॉस मीन नफा आणि तोटा. Question number 1. The cost price and selling price are given in the following table. Find out whether there was a profit or loss and how much it was. काय याचा अर्थ कळतो? याचं मीनिंग खालील टेबल मध्ये आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिली आहे. यावरून आपल्याला नफा झाला की तोटा हे ठरवायचं आहे आणि तो किती झाला आहे हे काढायचं आहे. तर बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे, नंतर सेलिंग प्राइस दिलेली आहे, नंतर दिलाय प्रॉफिट और लॉस आणि हाऊ मच म्हणजेच खरेदी किंमत, विक्री किंमत, त्यानंतर नफा किंवा तोटा हे आपल्याला बघायचं आहे आणि किती झाला आहे हे काढायचं आहे. तर बघा फर्स्ट नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये कॉस्ट प्राइस दिलेली आहे 4500 रुपीज आणि सेलिंग प्राइस दिली आहे 5000 रुपीज. म्हणजेच खरेदी किंमत ही 4500 रुपये आहे आणि विक्री किंमत ही 5000 रुपये आहे. तर बघा आता आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस ही जास्त आहे, म्हणजेच या ठिकाणी काय झालं आहे, प्रॉफिट झाला आहे. म्हणून फर्स्ट बॉक्स मधील आन्सर आपल्याला लिहावं लागेल प्रॉफिट. आता आपल्याला हाऊ मच विचारलं आहे, म्हणजे किती झाला आहे प्रॉफिट हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण सोल्युशन मध्ये काढूया. कॉस्ट प्राइस इज इक्वल टू रुपीज 4500 and selling price is equal to rupees 5000. Selling price is greater than cost price. Selling price ही जास्त आहे cost price पेक्षा, म्हणून there is a profit. प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. प्रॉफिट फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बघा सेलिंग प्राइस काय घ्यायची आहे 5000 रुपीज मायनस 4500 रुपीज. तर आपल्याला प्रॉफिट मिळेल 500 रुपीज, म्हणजे आपला आन्सर येईल 500 रुपीज. त्यानंतर सोल्युशन नंबर 2 बघा. यामध्ये आपल्याला काय दिली आहे, कॉस्ट प्राइस 4100 रुपीज आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे 4090 रुपीज. आता या उदाहरणामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस कशी आहे, जास्त आहे आणि सेलिंग प्राइस ही कमी आहे, म्हणजेच देअर इज अ लॉस. इथे आपल्याला लॉस झालेला आहे, म्हणून आपण लॉस फॉर्म्युला यूज करणार आहोत. लॉस फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तर आपण लॉस फॉर्म्युलाचा इथे यूज करणार आहोत. 4100 मायनस 4090 इज इक्वल टू 10 रुपीज. 10 रुपीज काय आहे, लॉस झालेला आहे. त्यानंतर थर्ड नंबर मध्ये कॉस्ट प्राइस दिलेली आहे 700 रुपीज आणि सेलिंग प्राइस दिली आहे 799 रुपीज. आता इथे सेलिंग प्राइस जास्त आहे, म्हणजे सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जास्त आहे, त्यामुळे इथे काय होईल, प्रॉफिट. म्हणून आपण इथे प्रॉफिट फॉर्म्युला यूज करूया. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 799 मायनस 700. Therefore, profit is equal to rupees 99. त्यानंतर 4 नंबर बघायचा आपल्याला. 4 नंबर मध्ये बघा कॉस्ट प्राइस काय आहे 1000 रुपीज आणि सेलिंग प्राइस काय दिली आहे रुपीज 920. आता या ठिकाणी आपल्याला कॉस्ट प्राइस ही काय आहे, जास्त आहे, म्हणजे कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस ही जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी आहे, त्यामुळे इथे आपल्याला लॉस होणार आहे. देअर इज अ लॉस. लॉस फॉर्म्युला बघा. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. 1000 मायनस 920. देअरफॉर लॉस इज इक्वल टू 90 रुपीज. तर अशा प्रकारे आपण 4 एक्झाम्पल कंप्लीट केले आहे. तर आपण आपल्या टेबल मध्ये याला आन्सर लिहायचे आहे. फर्स्ट नंबर बघा, कॉस्ट प्राइस काय होती
4500 आणि सेलिंग प्राइस 5000 रुपीज, म्हणजेच इथे प्रॉफिट झालेला आहे. आणि हाऊ मच मध्ये आपल्याला आन्सर लिहावं लागेल ₹500. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 4100 आणि सेलिंग प्राइस दिली आहे 4090 रुपीज. देअरफॉर लॉस, म्हणून इथे आपल्याला लॉस लिहायचा आहे आणि आन्सर मध्ये हाऊ मच मध्ये ₹10 लिहायचा आहे. थर्ड नंबर बघा, 700 ही काय आहे कॉस्ट प्राइस आणि 799 काय आहे सेलिंग प्राइस, म्हणजे इथे सेलिंग प्राइस जास्त असल्यामुळे प्रॉफिट झालेला आहे. म्हणून आपण या बॉक्स मध्ये प्रॉफिट आन्सर लिहिणार आहोत आणि हाऊ मच मध्ये काय ₹99. 4 नंबर बघा, 4 नंबर मध्ये कॉस्ट प्राइस काय दिली आहे 1000 रुपीज आणि सेलिंग प्राइस दिली आहे 920 रुपीज. इथे कॉस्ट प्राइस ही जास्त आहे आणि सेलिंग प्राइस कमी आहे, त्यामुळे इथे लॉस झालेला आहे. म्हणून आन्सर मध्ये आपण लॉस लिहिणार आहोत आणि रुपीज येईल 80 रुपीज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 घेऊया. अ शॉपकीपर बॉट अ bicycle for ₹3000 and sold the same for ₹3400. How much was his profit? बघा याचा आपल्याला मीनिंग पाहायचं आहे. दुकानदाराने एक सायकल 3000 रुपयाला खरेदी केली आणि तीच सायकल 3400 रुपयाला विकली, तर त्याला किती रुपये नफा झाला आहे हे आपल्याला विचारणार आहे. तर बघा, शॉपकीपर बॉट अ बायसिकल म्हणजे दुकानदाराने काय केलेलं आहे सायकल खरेदी केलेली आहे, म्हणून कॉस्ट प्राइस काय होईल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹3000 आणि सेलिंग प्राइस बघा सेलिंग प्राइस रुपीज होईल 3400. तर या ठिकाणी आपल्याला काय होईल प्रॉफिट होणार आहे, कारण सेलिंग प्राइस ही जास्त आहे. म्हणून आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस होईल 3400 मायनस 3000. आन्सर येईल ₹400. अ शॉपकीपर्स प्रॉफिट वॉज ₹400. अशा प्रकारे आपल्याला 2 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. थर्ड नंबर बघा, थर्ड नंबर काय आहे सुनंदाबाई बॉट मिल्क फॉर ₹475. She covered it into yarn and sold it for ₹700. How much profit did she make? बघा याचं मीनिंग बघूया आपण. सुनंदाबाईने 475 रुपीजला काय घेतलं आहे मिल्क खरेदी केलेला आहे आणि त्या दुधापासून तिने दही तयार केलं आहे आणि ते दही 700 रुपीजला विकलं आहे. तर तिला किती रुपये नफा झाला हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दोन्ही माहित आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की इथे काय झालेलं आहे प्रॉफिट झालेलं आहे. मग आपण प्रॉफिट फॉर्म्युला यूज करणार आहोत. Therefore cost price is equal to ₹475 and selling price is equal to ₹700. Therefore profit is equal to selling price minus cost price. Selling price काय आहे 700 आणि cost price 475. बघा आपण सबट्रॅक्शन करायचं इथे 700 मधून काय करायचं आहे 475 मायनस करायचं आहे. आन्सर येईल ₹225. Therefore सुनंदाबाई मेड अ प्रॉफिट ₹225. सुनंदाबाईला इथे प्रॉफिट झालेला आहे.